नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत प्रॉन्स चिरीमुरी म्हणजेच प्रॉन्सचा एक नवीन प्रकार आपण आज पाहणार आहोत। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर नमस्कार मंडळी, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वाद अग्रिको यांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहेत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। आपण बाउलमध्ये स्वच्छ साफ करून पूर्ण त्याचे शेल्स काढून प्रॉन्स आपण साफ करून धुवून घेतलेले आहेत। ते आता आपण बाउलमध्ये घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी बारीक कट केलेली पार्सली ॲड केलेली आहे। ही तुम्हाला कुठेही मिळू शकते भाजीच्या दुकानात। आणि मी आता बारीक चॉप केलेली कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली आहे। त्यानंतर मी बारीक चॉप केलेला लसूण ॲड केलेला आहे आणि आपण एक अर्धा लिंबू पिळून घेऊयात। चवीनुसार मीठ ॲड करूयात त्याच्यामध्ये। त्यानंतर आपण 1 चम्मच ऑर्गॅनो ॲड करूयात। परत 1 चम्मच आपण चिली फ्लेक्स ॲड करूयात। 1 चम्मचचं प्रमाण घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित आपण प्रॉन्स मिक्स करून घेऊयात, कोलंबी मिक्स करून घेऊयात। आणि एक 10 ते 15 मिनटं आपण मॅरिनेशन करून ठेवून देऊयात। थोडंसं ऑइल घालूयात 1 चमचा आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊयात। 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर ॲड करूयात। ब्लॅक पेपरसुद्धा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आणि आपण आता आपण हे टूथपिक घेतलेले आहेत, लॉंग साईजचे टूथपिक घेतलेले आहेत। आता आपण कोलंबी त्याच्यामध्ये टाकून घेऊयात, टूथपिकमध्ये अडकवून घेऊयात। बघा, तेल खाली ठेवायचे आहे। तुम्हाला जशा प्रकारे कोलंब्या अडकवायच्या आहे तशा प्रकारे तुम्ही अडकवू शकता। बघू शकता अशा प्रकारे आपण कोलंबी त्याच्यात अडकवून घेऊयात। अशा प्रकारे आपण सगळ्या कोलंब्यांना टूथपिकमध्ये लावून घेऊयात। बघू शकता तुम्ही टूथपिकमध्ये लावल्यानंतर अशा प्रकारे दिसतात। तर आपण आता एक तवा गरम करत ठेवलेला आहे। तव्यामध्ये मी बटर टाकलेलं आहे। बटर व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण जी टूथपिकला लावलेली कोलंबी होती ती आता आपण तव्यात ॲड करूयात। बघू शकता तुम्ही। आणि गॅसचा फ्लेम एक मीडियम ठेवायचा आहे। आणि वरून मी जे मॅरिनेशनचं मटेरियल राहिलं आहे ते मी वरून टाकते आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। बघू शकता कोलंब्या केवढ्या सुंदर दिसत आहेत। आता आपण वरून थोडंसं बटर घालूयात, कारण की त्याला स्मेलसुद्धा बटरचा छान येईल आणि खायला आपल्याला बटरचा स्मेल आल्यामुळे आपल्याला खायलासुद्धा सुंदर लागतील। आता आपण पलटी करून घेऊयात। बघू शकता एक साईड आपली शिजलेली आहे, कोलंबीला गोल्डन असा कलर आलेला आहे। आता आपलं अजून जे मटेरियल उरलेलं होतं म्हणजे मी मॅरिनेशन केलेलं ते सुद्धा आपण कोलंबीच्या वरून टाकूयात। व्यवस्थित सगळ्या स्टिकवर टाकून घेऊयात आपण। बघू शकता मी कशा प्रकारे टाकते, अशा प्रकारे आपण सर्व स्टिकवर टाकून घेऊयात। आणि पुन्हा एकदा ते पलटी करून घेऊयात। आता पुन्हा एकदा वरून बटर टाकूयात आपण। बटर टाकून झाल्यानंतर ते पलटी करून घेऊयात। अशा प्रकारे आपली
प्रॉन्स चिरीमुरी रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. प्रॉन्सला सुद्धा गोल्डन कलर आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.